मॉर्निंग मित्रांनो, सगळ्यांना शुभ सकाळ. किती वाजले घड्याळ विसरलो, सॉरी. किती वाजले रे? 11 वाजलेले आहेत. आणि मी टुवर्ड्स निघालो गोव्याजवळ आणि दुसरा रूट घेतला आहे आम्ही. आणि काय बोलतात त्याला, हायवे न घेता एक आता कोस्टल रोडने चाललेलो आहोत. तर मग पाठीमागे बघू शकता तुम्ही, इतका चांगला नजारा आहे आपल्यासोबत. कसं वाटतंय सनी भाऊ? एकदम मस्त आहे, बढिया आहे ना सब? एकदम भारी. तुझे मुलं नाही, आमचं आम्ही ठरवलं म्हणून. हां तेच, ते माझ्यामुळे नाही, आम्हीच ठरवलं मॅपमध्ये बघितलं. तर मग दुसरा रूट घेऊया. आणि दुसरा रूट एकदम चांगला निघाला आहे. आता पुढपर्यंत बघू कसा निघता. किती आता बुकिंग केलेली आहे. कुठे गेलेली आपण हॉटेल बुकिंग? त्यांना बोलून काहीच फायदा नाही, मग यांना मी ब्लॉगमध्ये घेणंच टाळून देतो डायरेक्ट. तर मग गोव्याला बुकिंग झालेली आहे आपली पण. आणि इव्हेंट आहे आपला, काल होता आणि आज आहे. तर मग आज संध्याकाळचा इव्हेंट आम्ही अटेंड करू. त्याच्यानंतर बघू पुढचं पुढे काय. उद्या परत यायचं आहे आपल्याला मालवणला. तर मग उद्या मालवण फिरायचं आहे. काय पाहिजे? अच्छा, तर मी पण फोटो काढले. आणि जर माझे फोटो तुम्हाला बघायचे असेल तर मला इंस्टाग्राममध्ये फॉलो करा. इंस्टाग्रामची लिंक खाली असेल. तर मग तुम्हाला लाईव्ह अपडेट भेटून जातील तिकडे. सो आता निघूया इकडनं आणि पुढचं प्लॅन काय आहे तो डिसाईड करू. सो तोपर्यंत बाय बाय. सो पब्लिक, फायनली रिच्ड गोवा. पोचलो गोव्याला. आणि गोव्याला पोचलो आणि सुपर बाईक्सचे दर्शन देणे चालू झालेले आहेत. खूप मिस करतोय मी बाईकला, अशा बाईक बघून. पण बाईक्स खूप साऱ्या, म्हणजे इकडे एंट्री पण नाही मारली गोव्यामध्ये. आणि खूप चांगल्या बाईक्स दिसायला लागल्या. यावेळी मे बी जास्त चांगला इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे IBWने. कोण आहे यावर्षीचं स्पॉन्सर माहित नाही मला पण कोण आहे, पण आहे हाईप खूप चांगली झालेली. सो लेट्स सी कसं आहे. तिकीट्स तर काढले नाहीत आम्ही. बघू कशी एंट्री भेटते आता. सो लेट्स सी. जन्या कोण आहे का रोडगीचा? बोल ना. 100% मिल जाएगा. एंट्री तर भेटून जाईल, पण ते आता कशी भेटेल ती बघूया. तर मग पब्लिक, आपण रूममध्ये चेकिंग झालेलो आहोत. अशी प्रॉपर्टी आहे काही. हा पूल एरिया आहे. तिकडे कॅफे आणि असं बार टाईप आहे. आणि इकडे आम्ही जेवायला बसलो. आता संध्याकाळचे 4 वाजता जेवतो आहे. हॉटेल शोधायला थोडा वेळ झाला, पण रूम आपला खूप मस्त मिळाला. आणि काय बोलतात त्याला, खूप कोझी आहे. आतमधलं वातावरण खूप मस्त वाटतं आणि वर्थ वाटतंय मला. आणि तुम्हाला पण दाखवतो आता कसा आहे रूम. तर मग असा काहीतरी आहे आपला रूट. ऑलरेडी चेक इन केलेला होता आपण. तर मग सगळं ऑलरेडी वापरून झालेलं आहे मुलांचं. आणि असा आहे रूम. इकडे एक सिटिंग एरिया केला आहे चांगला. बाहेर छोटूशी गॅलरी आहे.
तर एक जणांना पण पुरेल की नाही माहीत नाही ते, पण बाथरूम थोडा स्पेशियस आहे. असं काही आहे बाथरूम. तर मग त्यातला त्यात बरा मिळाला आहे रूम. ॲक्च्युअलमध्ये सीझन चालू आहे गोव्यामध्ये, डिसेंबरचा आहे महिना, तर मग खूप जास्त रश आहे गोव्यामध्ये. आणि असे ॲक्च्युअलमध्ये जास्त रूम्स अवेलेबल नाहीत, पण आहेत ते खूप जास्तच हाय रेटमध्ये चालले आहेत. तर मग त्यातला एक चांगला रूम भेटला आम्हाला आमच्या बजेटमध्ये. दिवसासाठी सोय झालेली आहे. लेट्स सी उद्याचा काय प्लॅन होतो आहे. तर आता पहिला खातो, नंतर मग तुम्हाला भेटतो. सो खूप टाईम नंतर फायनली जेवण आलेलं आहे. खूप मस्त प्लेटिंग केली आहे, क्वांटिटी पण चांगली आहे आणि दिसतं पण यम्मी आहे. सो लेट्स सी कशी आहे टेस्ट. कोण चालू करत आहे? सगळ्यांनीच चालू करत. तर मग संध्याकाळी फिरता फिरता आम्ही या गल्लीमध्ये आलेलो आहे. म्हणजे गल्ली नाही, मोठा रोडच आहे आणि सगळे स्टॉल्स आहेत इकडे खाण्यापिण्याचे. खूप सारे ऑप्शन्स आहेत, काफी ॲड वगैरे आहे. आणि आम्ही खातो आता शोरमा खूप पहिल्यापासून इकडेच खातो. मी तिसऱ्यांदा खातो शोरमा इकडेचा. खूप चांगला मिळतो. तर मग हा आमचा गोव्याचा कट्टा आहे. सगळे बसलेत मित्र, माहित नाही कोणाचे मित्र पण आहेत. आणि आम्ही इकडे निसर्गाचं सौंदर्य बघतो आहोत. तर मग तुम्ही कधीही गोव्याला आलात मित्रांनो तर मॅडनेस शोरमा ट्राय करू शकता. हा 3rd टाइम ट्राय करतो, पण ॲक्च्युअलमध्ये रिव्ह्यूज चांगले आहे शोरमाचे, तर मग तुम्ही ट्राय करू शकता. तर आपले सर्व बॉईज रेडी होऊन निघाले आहेत टुवर्ड्स IBW साठी. तर मग गाडीकडे चाललो आहोत, रेडी झालेलो आहोत. तो लेट्स सी कसा होता इव्हेंट. आणि त्याच्यानंतर एक जेवायला जायचा प्लॅन आहे चांगला एकदम मस्तपैकी. तर मग सर्व रेडी होऊन आम्ही निघालो आहे. सो लेट्स सी आता कसं होतं आहे प्लॅन. एक फक्त हॉटेलचं डिसएडव्हान्टेज आहे की थोडं हॉटेलपेक्षा थोडं लांब थोडं पार्किंग आहे. तर मग तिकडे 2 मिनटं चालत जावं लागतं. तर मित्रांनो, गाईज नाही आपण मित्रांनो आहोत. हा, तर मग सगळे बॉईज रेडी होऊन निघालो आहोत आम्ही. आम्ही पुढे पाठवलं ऑलरेडी. हा ठीक आहे. सगळ्या कुकूच्या मैत्रिणी असं काही नाहीये. सगळ्या कुकूच्या मैत्रिणी बाया अंगणी त्यांचा मानू करा. तर असा सीन आहे की आता रेडी होऊन सगळेजण आम्ही निघालो आहे टुवर्ड्स IBW. किती वाजले आता 8:30 वाजल्या समथिंग. एक चांगला आम्ही ब्रेकफास्ट केला, इव्हनिंग स्नॅक्स घेतला. त्याच्यानंतर आम्ही रूममध्ये गेलो, थोडा आराम केला आणि आता निघतोय. तर लेट्स सी. खूप ट्रॅफिक आहे, खूप जास्त ट्रॅफिक आहे. लवकर निघायला भेटतंय तर बेटर, नाहीतर मग आपल्याला इकडेच थांबावं लागतं आता. आणि इव्हेंट माइट बी 10:30-11 पर्यंत संपून जातो. हा मे बी 10 पर्यंत होऊन जातो सगळं. तर मग लवकर जायचा प्रयत्न करतोय. फक्त ट्रॅफिकने मेहरबानी करून दे. भेटूया डायरेक्ट आता IBW ला. बाय बाय.
इकडे आता सगळे बाईकचे शॉप्स आहेत, तर मला डिस्प्लेसाठी बाईक लावतात सगळे इकडे. तर हार्ले डेव्हिडसन वगैरे आहेत सगळे इकडे. खूप सारे जे पण नवीन बाईक लॉन्च होतात ते सगळे इकडे डिस्प्लेसाठी लावतात. खूप सारे ऑप्शन्स आणि खूप सारे नवीन बाईक्स आता लॉन्च झाले. तर लेट्स सी कोणते कोणते बघायला भेटतात आपल्याला. तो डिनर टाईम, डिनरसाठी आलेलो आहोत आम्ही आनंद बारमध्ये आलेलो आहोत आम्ही. इकडे जेवण चांगला भेटतं असं ऐकून आहे. हा आता बघतो